हे एव्हरीवन, वेलकम बॅक. तर आज मी माझं बेडरूम क्लिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही बघू शकता की माझ्या बेडरूममध्ये किती सगळा पसारा आहे. मुलं शाळेत गेल्यानंतर उशा बाकी बेड नव्हता आवरला, ड्रेसिंग टेबलवर पण भरपूर सगळा पसारा होता. तर आज मी माझं बेडरूम क्लिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याच्यात तर फर्स्ट टिप मी अशी देईल की जे काही सामान ज्या ज्या जागेवर असेल मी त्या जागेवर इथे ठेवत आहे व्यवस्थित लावून. जसं क्रीम काढलं होतं, त्याच्यानंतर क्लिप्स होत्या मुलीच्या, त्या क्लिप्स एका बॉक्समध्ये लावल्या आणि हे काही थोडंफार सामान होतं ते सामान जे ड्रेसिंग टेबलमध्ये जाणार होतं ते ड्रेसिंग टेबलमध्ये टाकलं. जे कचरा बाहेर फेकण्यासारखा होता तो फेकून दिला. त्याच्यानंतर जिथे क्लिप्स होत्या एक डेडिकेटेड बॉक्स केलेलं आहे मी, तेच तुम्हाला दाखवते की एक डेडिकेटेड बॉक्स केलेलं आहे मी, जिथे त्या क्लिप्स वगैरे मी मुलीच्या त्याच्यातच ठेवते आणि तिला पण त्याच्यातच ठेवायला लावते. यांनी असं होतं ना की त्या क्लिप्स इकडे तिकडे न पडतात, एका जागेवर राहतात. तर पहिली टिप म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक घर पाहिजे. एक घर भेटलं की गोष्टी जागच्या जागेवर जातात. आणि सेकंड टिप की तुम्ही जेव्हा जे गोष्टी जी रूम करायला घेते ती रूम तुम्ही कंप्लीट करा. जसं आता इथे तुम्ही बघू शकता की इथे मी आधी डस्टिंग पूर्ण कंप्लीट करून घेतलं आणि सोबतच मग जे काही कपडे मला धुवायला टाकायचे होते ती कपडे धुवायला टाकली. जी घडी करून कपाटात ठेवायची होती ती घडी करून मी कपाटात ठेवली. विंडोमध्ये ड्रेसिंग टेबल साईड टेबलवर जे काही सामान होतं का माझं घर मेन रोडवर असल्यामुळे आणि मेट्रोचं काम सध्या सुरू असल्यामुळे बरेच धूळ जमते. तर तुम्ही बघू शकाल की किती धूळ जमलेली इथे. सो ती धूळ सगळी स्वच्छ करून घेतली, साईड टेबल क्लिअर केला आणि साईड टेबलवर जे सामान जिथे ठेवायला हवं होतं ते ठेवून दिलं. साईड टेबलवर आदल्या दिवशी काही रात्रीला काही म्हणजे मी झोपायच्या आधी कानातले काढून ठेवले होते, बांगड्या काढून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी एका जागेवर त्यांच्या जागेवर जाऊ दिल्या. आणि इथे जिथे धूळ बसली होती ती धूळ सगळी स्वच्छ करून एकदा बेड सेट केला की मग टेन्शन नसतं दिवसभर. म्हणजे ॲटलिस्ट मुलं शाळेतून येईपर्यंत मग तो बेड काही खराब होत नाही. त्यामुळे मी हे अगदी सोपं रीतीने बेड सेट करते. कधीतरी तुम्हाला त्याचं टिप नक्की सांगेल आहे. सो असं होतं माझं बेडरूम क्लीनिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. सो अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी माझ्या पेजला लाईक करा आणि फॉलो पण करा. बाय.